HM घाटमाता नऊ। हिवतड गावात पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा स्मृतिदिन साजरा। दिनांक 22 मार्च 2025 हिवतड गावात दुष्काळी तालुक्यातील पाणी संघर्ष चळवळीचे व टेंभू योजनेचे जनक पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला। डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती सुमनताई देशमुख, लोकनियुक्त सरपंच आनंदराव देशमुख, विकास सोसायटीचे चेअरमन श्री पोपटदादा सरगर आणि पाणी चळवळीचे खंदे समर्थक श्री भानुदास आबा खांडेकर यांनी केले। पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं असा नारा देत अण्णांनी 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषदेच्या माध्यमातून लोक चळवळ उभा केली आणि आटपाडी येथे पहिली पाणी परिषद झाली आणि शासनाला टेंभू योजना कार्यान्वित करण्यासाठी भाग पाडले आणि आज टेंभू योजना ही दुष्काळी तालुक्यासाठी वरदान ठरली आहे। दुष्काळी भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर टेंभू योजनेचे पाणी आणल्याने सुखी आणि समाधानी झाले आहे। दुष्काळी भागातील माळ रानावर नंदनवन फुललेले आहे। आटपाडी तालुक्यातील लोक कष्टाळू आहेत। टेंभू योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील माळ रानावर पाणी आल्याने अण्णांचे स्वप्न सत्यात उतरले आहे। अण्णांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी हिवतड गावात दरवर्षी स्मृतिदिन साजरा केला जातो। पुढील वर्षी या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्याचे सर्वांनी ठरवले आहे। यावेळी गावातील सर्व मान्यवरांनी अण्णांच्या प्रतिमेला अभिवादन केले। यावेळी लोकनियुक्त सरपंच आनंदराव देशमुख सर, पाणी संघर्ष चळवळीचे खंदे समर्थक श्री भानुदास आबा खांडेकर, श्री प्रकाश भाऊ देशमुख, विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री धर्मराज देशमुख सर, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष श्री उमाजी सरगर, युवा नेते श्री दीपक देशमुख, श्री विठ्ठल माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली। अनेक मान्यवरांनी स्वर्गीय माजी मंत्री भाई डॉक्टर गणपतराव आबा देशमुख, स्वर्गीय माजी आमदार अण्णासाहेब लेंगरे, स्वर्गीय माजी सभापती धुळाजीराव झुंबल साहेब, अभिनेते निळूभाऊ फुले यांनी पाणी संघर्ष चळवळीमध्ये केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला। अण्णांच्या पाणी संघर्ष चळवळीच्या कार्याची माहिती देताना या संघर्ष चळवळीचे खंदे समर्थक श्री भानुदास आबा खांडेकर यांचे डोळे पाणावले। या पाणी संघर्ष चळवळीतून टेंभू योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जनता सुखी आणि समाधानी झाली आहे। तालुक्यातील सर्व जनतेने अण्णांच्या स्मृतीला उजाळा देणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल। गावातील प्रतिष्ठित श्री प्रकाश जगन्नाथ देशमुख शेठ, श्री भरत रूपनर शेठ, श्री खंडू बर्गे शेठ यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना जिलेबीचे वाटप केले। यावेळी उपसरपंच श्री संतोष कोळी, ग्रामपंचायत सदस्य श्री संपत खांडेकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री हनुमंत माळी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री रवींद्र कचरे, श्री दत्तात्रय काटकर, श्री विठ्ठल आबा देशमुख, श्री किसन नाना देशमुख, श्री कमलाकर देशमुख, श्री हनुमान पत संस्थेचे चेअरमन श्री लक्ष्मण कोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण तात्या साळुंखे, विकास सोसायटीचे संचालक श्री बाळासाहेब पाटील, श्री अभिजित देशमुख, श्री बापूराव घुटुगडे, श्री राजाराम अनुसे, श्री तुकाराम जावीर, श्री विठोबा दादा माळी, युवा नेते श्री दत्ता काळे, श्री बाळासाहेब सरगर शेठ, श्री हनुमंत डिगोळे, डॉक्टर प्रमोद धायगुडे, श्री मनोहर क्षीरसागर, श्री अनिल घुटुगडे, श्री सुखदेव माळी, श्री नबिलाल मुलानी, श्री विनायक देशमुख, श्री गजानन डिगोळे, डॉक्टर विठ्ठल देशमुख, श्री संभाजी देशमुख, दादासाहेब देशमुख, श्री आप्पा जावीर, मुख्याध्यापक श्री तातोबा पाटील, श्री रमेश हेगडे, शिक्षक श्री नानासाहेब पाटील, श्री कुमार जावीर, श्री किरण सोहानी, श्री सतीश करडे, श्री भडंगे सर, श्री रोटे सर, श्री आप्पा सर, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार श्री विठ्ठल माळी सर यांनी केले। डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे 13वे
स्मृती दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या गावातील लहान थोरापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत ग्रामस्थ जमलेले आहेत. दोन्ही प्रशाला, जिल्हा प्राथमिक शाळा हिवतड आणि मानगंगा हायस्कूल हिवतड या प्रशालांचे सर्व विद्यार्थी, सर्व स्टाफ, या गावचे प्रथम नागरिक श्री देशमुख सर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पोपट सरगर दादा, त्यांचा सगळा स्टाफ आणि इतर सर्वजण इथं या 13वी स्मृती दिन साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. तसेच या ठिकाणी आपल्या गावच्या माजी सभापती सुमनताई देशमुख याही इथं उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी फोटोला हार अर्पण करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एवढा समुदाय जमला असताना आपल्या गावामध्ये इतकी स्फूर्ती मिळालेली आहे अण्णाच्या कार्याची. अण्णांचं लहानपण, अण्णांचा जन्म 1922 साली वळवा येथे झाला. यानंतर बालपण, नंतर चळवळी सुरू झाला त्यांच्या समाजसेवा करत असताना अण्णाने हायस्कूल एक चालू केलं त्यांच्या गावामध्ये वळवामध्ये. आणि हायस्कूल चालू केलं असताना त्यांची राहणी त्या हायस्कूलच्या एका खोलीत असायची. आणि समाजकार्य एवढं मोठ्या प्रमाणात ते करायचे. घरदार किंवा काय कोळ न विचार करता सर्व समाजाची सेवा हा त्यांचा अतिशय महत्वाचा गुण. या ठिकाणी कोणी जर त्यांच्याकडे गेलं तर अण्णा अगोदर त्यांची चौकशी करायची. कुठून आला, काय आला, जेवण केलं का, चहा पाणी झालं का. तर त्या व्यक्तीला होकार जरी त्यांनी दिला तरी सुद्धा अण्णा त्यांना कधीही विषमून न राहता त्याला जेवायची सोय करायचीच, जेवून घालवायचेच. त्यांना कोणताही अगदी क्षण असू दे ते जेवण केल्याशिवाय त्यांना पाठवत नव्हते परत. असं या अण्णांचं वैशिष्ट्य होतं. अण्णा सर्वसामान्य गोरगरिबांचे समाजसेवक होते. ते गरिबासाठीच होते. या ठिकाणी नंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केली. ते सदन भागामध्ये जन्म घेतला त्याने, परंतु सदन भागाचा त्यांना गर्व न ठेवता सदन भाग आपण जन्म घेतलाय म्हणून आपण अगदी निवांत राहिलं पाहिजे, कुठलेही कार्य न केलं पाहिजे असं ना कधी वाटलं नाही. अण्णाने खेडोपाडी फिरून काय लोकांचे हाल होत आहेत पाण्याविना यांनी बघितलं. आटपाडी असेल, वाळवा असेल, आटपाडी असेल, कवठेमंगळ असेल, जत असेल, या ठिकाणी अशा भागामध्ये त्यांनी फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याविना काय तळमळ आहे लोकांची, काय तडफड होते हे त्यांनी बघितलं. या सगळ्यात त्यांनी वसा घेतला की आपण पाणी मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटलं पाहिजे. त्यांनी पाणी परियोजना सुरू केल्या. हायस्कूल असो, मराठी शाळा असो, कॉलेज असो, मोठमोठ्या संस्था असो, यांना एकत्र करायचं ते काम केलं. समाज असो आणि स्वतःची वाहनं असायची, ट्रका असायच्या, जिपा असायच्या, अशी वेगवेगळी वाहनं वेगळ्या पद्धतीनं विना मोबदला स्वतःच्या खर्चानं कारखान्यामार्फत ते उत्पन्न काढायचे. अगदी कमी मोबदल्यामध्ये कारखाना चालवायचे आणि त्यापासून मिळालं उत्पन्न आहे ते या खर्चासाठी वापरायचे. असे अण्णा या ठिकाणी गावोगावी जमून त्यांनी एकत्र वाहनं पाठवून आटपाडी सारख्या ठिकाणी पाणी परिषद घ्यायची. ते वर्षातून एकदा त्या पाणी परिषदेमध्ये आबासाहेब देशमुख अशी काही मंडळी त्यांना सहकार्य करायची आणि या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रकारे चळवळ सुरू केली. या चळवळीतून त्यांनी पाणी परिषद नेहमी घेतल्या. त्याचं फळ आज आपल्याला मिळतंय. या ठिकाणी जर बघितलं तर आज आमच्या गावामध्ये इतक्या प्रमाणामध्ये बागायत प्रमाण वाढलेलं आहे. असं प्रत्येक दुष्काळ भागात आहे. हे कशामुळे तर अण्णांच्या कर्तृत्वामुळं, श्रेष्ठ कर्तृत्व अण्णांचं हे आपला प्रत्यक्ष त्यांचे प्रात्यक्षिक बघायला मिळालेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी पाण्यासाठी भयंकर मोठ्या प्रमाणात चळवळ उभा केली आणि ते यशस्वी करून दाखवले. अशा महान व्यक्तीला माझा त्रिवार अभिवादन मी करतो. आणि त्यांची आपण अशी 13वी जयंती साजरी करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. आणि तो आणि ते मरावी परिरूपी कीर्तीवर राहावे. ते जरी आपल्यात आज नसले तरी सुद्धा ते 2012 साली ते आपल्यातून निघून गेले तरी सुद्धा त्यांची स्मृती अगदी जागृत आहे त्यांच्या कर्तृत्वातून.
असे महान अण्णा त्यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. नागनाथांची 13वी पुण्यतिथी त्या निमित्त गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदराव देशमुख, सोसायटी चेअरमन पोपटदादा सरगर, त्यांचे सर्व डेप्युटी सरपंच सदस्य, सोसायटी सर्व सदस्य आणि इथं जमलेले सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी. नागनाथ अण्णांनी त्या काळात गणपतराव देशमुख असतील, त्या काळचे सर्व 13 तालुक्याची जे चळवळ केली, ग्रामपंचायत ठराव असो, तलाठी कार्यालय ठराव असो, हायस्कूलचे ठराव असो आणि जे हस्त आंदोलन असो, गावाच्या कडे रस्त्याने प्रत्येक जे मागणी करून पाण्यासाठी उन्नती करता येईल तेवढे. दुसरी महत्वाची गोष्ट, आनंदराव बापू असतील, कैलासवासी जुंबल साहेब असतील, एक त्या प्रचारामध्ये एका बैलगाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये हुतात्मा झाले. मारुती माने, बरेच शेटफळ असेल, जरा असतील, बाबुराव गुरु, असे बऱ्याच लोकांनी आणि ह्या सर्वांचं आपल्या गावचे टेम्पो असतील त्याचं नेतृत्व आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते भानदास खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जे चळवळ केली आणि आपल्याला तो पाण्याचा क्षण बघायला मिळाला. त्यावेळी अन्न पाणी नसताना, खिशात 1 रुपया नसताना त्यानं जीवाचा आपलं गावचं हिवतड हा शब्दाचं ताकद जर बघायची असेल ते आपले भानदास साबा यांनी आपल्या रक्ताचा थेंबापर्यंत कशाचा न निर्वृत्ता हा सतत प्रत्येक वेळेस जाता येता टेम्पो घेऊन जाणे, चळवळ उभा करणे आणि हे गणपतराव देशमुख आणि आपल्या गावाच्या सर्व विद्यार्थ्यांनी जशी गावात चळवळ केली, ह्या विद्यार्थ्याचा प्रत्येक फोटो आज नागनाथांच्या त्या स्मृती स्मारकात आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या उत्तरची कळशी सुद्धा पाण्याची स्मारकात आहे. तसेच दोन कादंबरी लिहिल्या, त्यातही आपल्या उत्तर गावचं अगदी नामोल्लेख असं परारी वसंत दत्तू पाटील याच्यानंतर भानदास साहेबांनी जे कार्य केलं हे कौतुकास्पद आहे. आपल्याला 1 मिनिट वेळ दिल्याबद्दल बदल. तसेच आपल्या तालुक्याचे माजी सभापती सुमनताई देशमुख आणि या सर्वांनी आपल्या गावचे नागनाथांची स्मृती शोभा वाढवली. तेव्हार धन्यवाद, तेव्हार देवनाथ. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित असणारे सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, त्याचबरोबर दोन्ही प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, दोन्ही प्रशालेचे सर्व शिक्षक स्टाफ आणि या ठिकाणी सामाजिक कार्य करणारे आणि अण्णावरती एक जीवापाड प्रेम असणारे एक नेतृत्व आदरणीय भानदास साबा, माजी सभापती सुमनताई देशमुख आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता सरांनी आणि भाऊनी अण्णांच्या विषयी थोडक्यामध्ये जी माहिती दिलेली आहे, खरं तर आपण कितीही अण्णाबद्दल बोलत राहिलो तर ते शब्द कमी पडणार आहे. कारण आपला जो भाग आहे हा पूर्वी भाग दुष्काळ होता, 5वीला पुजलेला दुष्काळ आणि लोकांच्या डोळ्यामध्ये येणारं पाणी हे जर पाहिलं तर नक्कीच आज आपल्याला नागनाथ अण्णांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या व्यक्तीनं स्वतःचा भाग सोडून दुष्काळी भागामध्ये एक क्रांतिकारी चळवळ निर्माण केली की माझ्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना हे दुष्काळी जीवन बदलून सुखाचं जीवन कसं निर्माण करता येईल यासाठी शासकीय विश्रामगार आटपाडी यांच्या समोर तंबू ठोकून ते राहिले. जोपर्यंत या दुष्काळी भागामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत या भागातील मी पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही असं अण्णांनी प्रतिज्ञा घेतली होती आणि खरोखर त्याप्रमाणे ते कार्य करत गेले. आपल्या गावातील शिवतर हा ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागातील या पाणी चळवळीसाठी गावातून सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना, ग्रामस्थांना नेहमी आणण्याचं काम आमच्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भानदास साबा खांडेकर यांनी शेवटपर्यंत एक चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी गावाच्या वतीनं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण चांगल्या कामासाठी लोक एकत्र येत नसतात, परंतु युतर गाव असं आहे की चांगल्या कामासाठी सर्व
राजकीय पक्षातील लोक एकत्रित येतात आणि त्या ठिकाणी सर्व लढा देत असतात. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवडी या थोर एक समाज सुधारक, एक विचारवंत यांना मी हिवतड गावाच्या वतीनं एक गावचा आद्य नागरिक सरपंच म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी त्याला त्रिवार असं अभिवादन करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी नागनाथ अण्णांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त आज इथं कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी हिवतड गावचे सरपंच देशमुख सर, हिवतड विकास सोसायटीचे चेअरमन पोपटदादा सरगर, माजी सभापती सुमनताई देशमुख, पुन्हा कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते अंदाज आबा यांच्या उपस्थित आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल आभार. आणि नागनाथांनाच आज आम्ही ज्यावेळी 5वी 6वीत होतो त्यावेळी नागनाथांनाच्या ज्यावेळी कार्यक्रम असायचा त्यावेळी आम्हाला इतकं असं भरून वाटायचं की आयला काय आज एकदम म्हणजे मोठा कार्यक्रम आहे तिथं. त्या ठिकाणी आपली उपस्थिती असायची. प्रत्येक गावातील प्रत्येक शाळेतली मुलं असो, पुन्हा ज्येष्ठ नागरिक असो, सगळे आवर्जून जायचे. कारण इतका भाग आपला पिछाडला होता की पाणी ह्या दिवसात जवळ बोर मशीन एक महिनाभर तर हिवतड मध्ये मुक्कामाला असायची. बाबा ह्या शेतकऱ्याला झालं त्या शेतकऱ्याला. आज त्या माणसामुळे इतकी क्रांती झाल्या. हा माणूस आपल्या देशात जन्माला पुन्हा येणं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ह्या माणसानं इतका सदन भाग असताना, इतके तिथे क्रांती असताना हा माणूस आपल्या जनतेसाठी एवढा 13 तालुक्यातील दुष्काळ तालुक्यातल्या लोकांसाठी इतका झटतोय. इतकं लाखो रुपये पैसे त्या माणसाने यासाठी खर्च केलं. त्या माणसाला काय इथं कुठे निवडणूक लढवायची नव्हती, काही कुठे उभा राहायचं नव्हतं का, त्याला कुठला ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्याला बाबा त्याच्या पार्टीचा आणायचा नव्हता. पण ही लोकांची तळमळ बघून लोकांसाठी काय करावं तर ह्या माणसाकडून शिकावं एवढं मला या माणसाकडून घ्यायचं एवढं विनंती आहे. आणि भाषण संपवतो एवढं. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नाईकवडी त्यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त 2 शब्द मी सांगणार आहे. मी काय जास्त बोलणार आहे, फक्त आठवण पाणी चळवळीचा जन्म कसा झाला आणि नागनाथअण्णा या तालुक्यात दुष्काळ पट्ट्यात आले कसे तेवढं 2 मिनिटं सांगतोय. तर ज्यावेळेस नागनाथअण्णाने आपल्या तालुक्यात भूषण सम्राट म्हणायला काय हरकत नाही, गदी माडगुळकर अण्णा आणि नागनाथअण्णा हे दोघं अण्णा विधानसभेचे आमदार आणि गदी माडगुळकर अण्णा हे विधान परिषदेचे आमदार राज्यपाल नियुक्त. या दोघांची जोडगोळी असल्यापासून दोस्त शाळेपासून कोल्हापूरला राजाराम बोर्डिंग मध्ये होते अण्णा. मग ते असताना अण्णांच्या बद्दल बोलावं तेवढं या जगात फार कमीच आहे. तर अशा अण्णांचा जन्म आपल्या दुष्काळ पट्ट्यात झाल्यामुळं गदी माडगुळकर अण्णा गेल्यानंतर त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी एक स्मारक समिती तहसीलदार आपल्या आटपाडी येथे तालुक्यातील ज्येष्ठ मंडळीने आदरणीय लोकांनी बोलवली व्यापक बैठक. आणि त्या बैठकीमध्ये नागनाथ अण्णांना निमंत्रित केलं. निमंत्रित केल्यानंतर पुढं कार्यक्रम संपला त्यांच्या नियोजनाप्रमाणे. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा अण्णा बाहेर आले. लोकांनी कराडा घातला. अण्णा या दुष्काळ टापूमध्ये काहीतरी बघायला लागते, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही असं अण्णा म्हणलं. अण्णाला साकडं घातल्यानंतर अण्णा ज्यावेळी येतानाच पहिल्यांदा छावणी आरोड येते, पुन्हा दुसरी छावणी वायपळची पाण्याची टाकी, तिथं पुन्हा बेवघाटवर छावणी, करंजात छावणी, करगणीत राम मंदिराचा परिसर सगळा छावणीने व्यापलेला. आनंदराव बापूच्या तिथं मनगंगा विद्यालय शेजारी तिथं छावणी आणि आटपाडी तहसीलदार ऑफिसच्या साईडला छावणी होती. असं जनावर बघून या जनावरांना तुमच्याशिवाय आम्हाला मायबाप कोण नाही असं साकडं गाठल्यानंतर कार्यक्रम संपला आणि निघाले माघारी. निघताना विलासराव खरात आणि काही ज्येष्ठ मंडळी तिथे तालुक्यातील त्यांनी अण्णाला साकडं गाठल्यानंतर अण्णा नमस्कार केला आणि निघाल्यानंतर अण्णा बेवघाट बशी गाड्या गेल्या. काय गाड्या होत्या 15-20 गाड्या. त्याच्याबरोबर जाताना अण्णा लघुशंकेसाठी थांबले 2 मिनिटं लघुशंका झाल्यानंतर अण्णा त्या ठिकाणी आटपाडीकडे तोंड करून बसले ते 20-25 मिनिटं. तर वर पुढे गेलेल्या गाड्या माघारी आल्या. साहेबांना काय झाले काय नाही. 20 मिनिटं झाल्यानंतर अण्णा उठले, काय झालेलं नाही म्हणले. ह्या दुष्काळ टापूत लोक जगतात कसे
आणि आपण याच्यासाठी काय तर करायला लागते. तिथून जाताना विषयांना आटपाडीकडे पाया पडले, आटपाडी तिथे बेवगाटच्या पाय त्याला माती लिहिले कपाळाला भस्म. या तालुक्यासाठी काय तर करावं लागते म्हणून अण्णाने ही चळवळ उभी केली. त्या दिवसापासून सुरुवात. ते पाणी बघायला फक्त अण्णा राहिले नाही. एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. 2 शब्द. आज इथं आपल्या या हिवतड नगरीमध्ये स्वर्गीय क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांची 13वी स्मृतिदिन या ठिकाणी साजरा करत असताना या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणाऱ्या आपल्या तालुक्याच्या माजी सभापती सुमनताई देशमुख, उतडगावचे ज्येष्ठ आद्य नागरिक, लोकनियुक्त सरपंच आदरणीय सर, सोसायटीचे चेअरमन पोपटदादा आणि सर्वच दोन्ही प्रशालेचे विद्यार्थी, दोन्ही प्रशालेचे शिक्षक वर्ग, गावातील उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते, नेते मंडळी, आज या ठिकाणी आपण नागनाथअण्णांची 13वी स्मृतिदिन या ठिकाणी साजरा करत असताना मला विशेष आबांना शुभेच्छा आणि अभिनंदन करावं वाटतं की त्यांच्या पुढाकारातून, त्यांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या विचारातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला. आता आबांच्या विषयी 2 मिनिटं बोलतो. अगोदर की आबांचा आणि नागनाथअण्णांचा कसा घनिष्ठ संबंध होता हे आपण सर्व गावांनी गेले 25 ते 30 वर्ष पाहिलेलं आहे. कोणत्याही प्रत्येक वर्षी नागनाथअण्णांनी आटपाडी तालुक्या या ठिकाणी पाणी परिषदा उभारल्या. त्यासाठी आबांचं आपल्या छोट्याशा गावातून फार मोठं सहकार्य असायचं. त्याबद्दल आबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. नागनाथअण्णांच्या विषयी जर बोलायचं झालं तर नागनाथअण्णा हे आपल्या देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये फार मोठं कार्य केलं. म्हटलं जातं, सांगितलं जातं इतिहासात, पुस्तकात की त्यांनी रेल्वे लुटल्या, हे केल्या, ते केले. बरेच त्यांनी संघर्ष करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचं योगदान फार मोठं केलं. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर नागनाथअण्णांनी सहकाराच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये कारखाना उभा केला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना, जसं शेतकऱ्यांना आर्थिक साथ कशी देता येईल, आर्थिक मदत कशी करता येईल या पद्धतीनं त्यांनी कारखाना उभा केला, अनेक संस्था उभा केल्या, शिक्षण संस्था उभा केल्या, अनेक आयुष्याच्या टप्प्यामध्ये अनेक आंदोलन, अनेक विषयावर आंदोलनं केली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी ह्या आपल्या दुष्काळी भागासाठी पाणी परिषदेचं फार मोठं आंदोलन उभा केलं आणि शासनाच्या मानगुटीवर बसून शासनाला या योजनेसाठी पैसे कसे धरता येईल, पैसे का धरत नाही, कशासाठी धरत नाही, या पद्धतीची विचारणा, दबाव तंत्र टाकून ही योजना नागनाथअण्णांनी आपल्या भागासाठी राबवली गेली आणि कार्यान्वित केली गेली. शासनाची इच्छाशक्ती नसताना सुद्धा शासनाच्या म्हणजे लोकांचा दबाव टाकून, लोकशक्तीचा दबाव टाकून शासनाला निर्णय घेणं भाग पाडण्याचं काम नागनाथअण्णा इथं आटपाडीमध्ये बसून मुंबई मधल्या नेत्यावर प्रभाव टाकत होते. हा सर्व लोकांनी हे सर्व करत असताना नागनाथअण्णांना इथल्या लोकांनी तितकीच उत्स्फूर्त असा साथ दिला. अशा या आपल्या तालुक्यातील जन्मोजन्मीचा दुष्काळ, जन्मोजन्मीचा पाण्याचा टोह फोडणारी इथली जनता खऱ्या अर्थाने नागनाथअण्णांनी शांत सुखाय केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अशा या महान आत्म्यास, महान विभूतीस माझं त्रिवार असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज आपल्या हिवतड नगरीमध्ये पद्मविभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांचे 13व्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित असलेल्या तालुक्याच्या माजी सभापती सुमनताई देशमुख, या गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदराव देशमुख सर, या विकास सोसायटीचे चेअरमन पोपटदादा सरगर, सर्व त्याचबरोबर ग्रामपंचायतचे डेप्युटी सरपंच संतोष कोळी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे सर्व संचालक, दोन्ही शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावातील सर्व नागरिक, खरोखर आपल्या गावाच्या दृष्टीनं नेहमीच या कार्यक्रमाचं आयोजन हे या गावचे तळमळीचे नेहमीच नागनाथअण्णांविषयी प्रेम असणारे आबा यांनी हे कार्यक्रम नेहमीच आयोजित करतात आणि गावाची एक आठवण करून ठेवलेली आहे
की हिवतड गावामध्ये ह्या ज्या पाणी चळवळ उभा झाली त्यापासून आबांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ चालू असते आणि शेवटपर्यंत नेण्याचं काम सुद्धा आबा करतायत। त्याबद्दल आबांचं या ठिकाणी आपण धन्यवाद मानूया की गावामध्ये अतिशय महत्वाचं काम आबांनी केलेलं आहे। आबा हे कार्यक्रम करता पण मला एक असं वाटतंय म्हणून मी सांगतो इथं की पुढच्या वर्षी सर्व मला वाटतं पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, सर्व गावातील सर्व राजकीय वगैरे सर्व राजकारण सोडून इथं सर्वजण इथं उपस्थित आहेत। तर इथून पुढच्या काळात आपल्या सर्वांना नागनाथ अण्णांविषयी माहिती आहे, परंतु या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना मुलांना पण आपल्याला ही माहिती व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातून कमीत कमी एक दिवसाचा तरी एक निबंध स्पर्धा असेल किंवा भाषण स्पर्धा असेल काहीतरी कार्यक्रम पुढच्या वर्षापासून आपण चालू करावा आणि त्यातल्या येणाऱ्या ज्या विद्यार्थी असतील त्याची माहिती होईल आणि त्या दृष्टीकोनातून सर्व जी इथं मंडळी आहेत त्यांना एक माझी विनंती आहे सर्वांना की गावातील ही गोष्ट सर्वांना माहिती व्हावी यासाठी एक मी तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो। अतिशय स्तुत्य कार्यक्रम आपल्या गावामध्ये हा होतो। तर हे कार्यक्रम करत असताना तुम्ही 4-5 जणांची 5-6 जणांची काही एक कमिटी नेमा आणि त्या कमिटी मार्फत दोन्ही शाळेच्या वतीने काही कार्यक्रम आपण आयोजित करू आणि त्याच्यामधून आपल्याला काही त्या मुलांना आपल्याला त्याची माहिती त्यांची सांगता येईल। आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु सर्व विद्यार्थ्यांना पण माहिती व्हावी आणि असा एक कार्यक्रम माझा वाटतो तो पुढच्या वर्षापासून चालू करूया असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं। दुसरा मुद्दा असा की माझा एक किस्सा असा आहे की ज्या वेळेला आपलं हायस्कूल उभं राहिलं त्यावेळेला आपलं हायस्कूल हे विनाअनुदानित आणि मान्यता नसलेलं हायस्कूल होतं। पेपरला बातमी आली होती की या हायस्कूलला मान्यता नाही तर त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करा अशा प्रकारची पेपरला एक बातमी आली होती आणि ती नागनाथ अण्णांनी वाचली आणि ते आम्हाला तिथून गाडी पाठवली। आम्हाला माहित पण नाही तर चला म्हणले शिक्षकांना सगळ्या बोलवून आणा गाडी पाठवली आम्हाला इथं बोलवलं तिथं नेलं सगळ्यांना दूध पाणी जेवण सगळं दिलं आणि आमची मीटिंग घेतली आणि कोण म्हणले फौजदारी दाखल करतोय बघायचं आम्हाला कारण अशा प्रकारचा आधार आम्हाला त्या काळामध्ये दिला। आम्ही सगळेजण भेलेल्या अवस्थेत होतो आणि पुन्हा रात्री जेवण करून आम्हाला माघारी आणून सोडलं अण्णांनी। अशी हा विभाजी होणेच नाही खरं तर ह्या गावासाठी तालुक्यासाठी 13 गावची पाणी परिषद घेतली। डॉक्टर गणपतराव आबा देशमुख आबा त्याचबरोबर निळूभाऊ फुले अण्णा या सर्वांच्या सहकार्यानं ही चळवळ उभा राहिली। 13 गाव म्हणजे 13 तालुक्याची पाणी परिषद भरली आणि आम्हाला सर्वांना इथून खरं तर सुजलाम सुफलाम आपला तालुका नवा जिल्हाच केलेला आहे। अशा या विभूतीला मी म्हणजे कोटी कोटी प्रणाम करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सभापती सुमनताई देशमुख माजी सभापती सुमनताई देशमुख गावचे सरपंच आनंदरावजी देशमुख विकास सोसायटीचे चेअरमन पोपटदादा त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचं काम घाटमाताचे संपादक हाबी मोलानी साहेब हे करतायत आणि अतिशय हे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला आणि त्यांनी आपली सर्वांची मुलाखत घेतली आणि गावामध्ये एवढ्या उत्साहामध्ये कार्यक्रम तालुक्यामध्ये सर्वात जास्त उत्साहामध्ये कार्यक्रम होत असेल आणि हे सर्व श्रेय जातं ते आम्हाला जातं तर यानंतर आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला। तत्पूर्वी काही सूचना आहेत तर तत्पूर्वी या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावचे दाते चांगल्या विचाराची मंडळी आहेत त्यांची मी नाव इथं घोषित करतोय किंवा सांगतोय त्यांनी या कार्यक्रमासाठी जिलेबीच वाटप दिलेलं आहे खाऊ मुलांना। तर त्या ठिकाणी प्रकाश जगन्नाथ देशमुख बेंगलोर शेठ यांनी 20 किलो जिलेबी दिलेले आहे। नंतर भारत रुपनार यांनी 10 किलो जिलेबी दिलेली आहे। खंडू बर्गे यांनी 7 किलो जिलेबी दिलेले आहे या कार्यक्रमात। दत्ता काळे 5 किलो अशा दात्यांचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षापासून अशीच एखादी स्मृती समिती स्थापन व्हावी आणि त्याच्यातून एक कार्यक्रम चांगला करूया असं करून 4-5 माणसं कार्यक्रम चालू आहे। सर्वांचा एकदा मनपूर्वक आभार आणि खाऊ वाटप होऊन विद्यार्थी जातील।
HM घाटमाता 9